ओम नमो भगवते वासुदेवाय. सुखमामुनी राजाला सांगतायत की राजा, अशाच प्रकारे आणखीन एक पर्वत आहे, कुमुद पर्वत, ज्याच्यावर शतवर्ष नावाचा एक वटवृक्ष आहे. आणि त्याच्या ज्या पारंब्या आहेत, जटा आहेत, त्याच्यातून खाली वाहत जाणारे अनेक नद निघतात. नदी नव्हे, नद निघतात. आणि ते सगळे नद आपल्या इच्छेनुसार भोग देणारे आहेत. त्या नद्यांपासून दूध, दही, मध, तूप, गूळ, अन्न, वस्त्र, शय्या, आसन आणि आभूषण इत्यादी अनेक प्रकारचे पदार्थ जीवाला मिळू शकतात. आणि हे सगळे नद कुमुद पर्वताच्या शिखरावरनं उतरत इलावृताच्या उत्तर भागाचं शिंपण करतात, सिंचन करतात. आणि त्यांनी जे जे काही पदार्थ दिलेले असतील त्या पदार्थांचा उपभोग केल्यामुळं तिथली जी प्रजा आहे त्या प्रजेला एरवी जीवनात आपल्या ज्या गोष्टी त्रास देतात त्या त्रास देत नाही. मग त्रास देणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत की त्वचेला सुरकुत्या पडणं, केस पिकणं, पांढरे होणं, शरीरामध्ये एकूणच अशक्तपणा येणं, थकावट येणं, घाम फुटणं किंवा शरीरातून दुर्गंध बाहेर पडणं, वार्धक्य आहे, नानाविध रोग आहेत, मृत्यू आहे, थंडी, उन्हाळा, पावसाळा यांच्यापासून होणारा त्रास आहे, शरीर निस्तेज होणं आहे, किंवा शरीराचा एखादा अवयव, एखादा अंग गळून पडणं, असे अनेक देखील त्रास जीवाला भोगायला लागतात. हे त्रास या कुमुद पर्वताच्या वर असलेल्या शतवर्ष नावाच्या वटवृक्षाच्या पारंब्यातून निघणारे जे नद आहेत त्यांनी दिलेल्या वस्तूंचं सेवन केल्यानंतर नाहीसे होतात किंवा होतच नाही. आणि जीवाला आमरण सुखद सुख भोगायला मिळतं. सुखमामुनी म्हणाले, राजा, कमळाच्या कर्णिकेच्या चारी बाजूला ज्याप्रमाणे केसर असतात त्याचप्रमाणे म्हणाले मेरूच्या मूल देशामध्ये त्याच्या चारी बाजूला कुरंग, कुरर, कुसुंभ, वैकंक, त्रिकूट, शिशिर, पतंग, रुचक, निषध, श्रीनिवास, कपिल, शंख, वैदूर्य, जारुधी, हंस, ऋषभ, नाग, कालंजर, नारद इत्यादी 20 पर्वत आहेत. आणि त्यांच्याशिवाय मेरू पर्वताच्या पूर्वेच्या बाजूला जठर आणि देवकूट नावाचे आणखीन 2 पर्वत आहेत की जे 18,000 योजन लांब असून 2,000 योजन रुंद आणि तेवढेच उंचही आहे. अशा प्रकारे पश्चिमेच्या बाजूला पवन आणि पारियात्र, दक्षिणेच्या बाजूला कैलास आणि करवीर, तसंच उत्तरेच्या बाजूला त्रिशृंग आणि मकर या नावाचे पर्वत आहेत. आणि ह्या 8 पर्वतांच्या मुळं चारी बाजूनी घेरला गेलेला हा जो सुवर्णगिरी मेरू आहे तो अग्नीसारखा सतत झगमगत राहतो, चमचमत राहतो. ते 8 पर्वत म्हणजे ह्या मेरू पर्वत रूप अग्नीच्या 8 ज्वालाच आहेत की ज्या सतत भडकत असतात. आणि असं म्हणतात की मेरू पर्वताच्या शिखरावर मधोमध भगवान ब्रह्मदेवांची सुवर्णमयी पुरी आहे की जी आकारानं समचौरस आहे. आणि तिचा विस्तार 1 करोड योजन एवढा आहे. ह्या पुरीच्या खाली पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य अशा 8 दिशांचे जे लोकपाल आहेत, इंद्रादी, त्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या नगरी आहेत.
संध्येमध्ये दिग्बंधन करताना असं म्हणतात, प्राच्ये नमः, इंद्राय नमः, अग्नेय नमः, अग्नेय नमः, अवाच्ये नमः, यमाय नमः, नैऋत्य नमः, निरृत्य नमः, प्रतीचे नमः, यमाय वरुणाय नमः, वायुवे नमः, वायुवे नमः, उदीचे नमः, सोमाय नमः. त्या दिशेला आणि त्या दिशांचे जे लोकपाल आहेत त्यांना संध्येमध्ये वंदन केलं जातं. तेव्हा ह्या 8ही दिशा, 4 मुख्य आणि 4 उपदिशा आणि त्यांचे लोकपाल यांच्या 8 पुरी आहेत आणि त्या आपापल्या स्वामींच्या प्रमाणेच त्या दिशांमध्ये असून परिमाणामध्ये ब्रह्मदेवांच्या नगरीच्या 1/4 आहेत. अशा प्रकारे या भुवनकोशाचं वर्णन केल्यानंतर शुक महामुनी गंगा मातेचं वर्णन करतायत आणि भगवान शंकरांनी केलेली संकर्षण देवाची स्तुती सांगतायत. ती स्तुती काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.